ट्रेडर्स, जसं की आपण शेवटमध्ये सांगितलं होतं की आपल्याला कोणत्या लेवलला रिसोर्सेस भेटू शकतात, लेवल मार्केट वर त्या पद्धतीने आपण बघितलं किंवा आम्ही हे जे लेवल सांगितले होते हे लेवल पासून आपण कॉल साईड मोमेंटम बघण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पद्धतीने मार्केट कॉल साईडला गेलेले आणि आपण सेकंड लेवल सांगितलं होते आपल्याला ह्या लेवलला आपला ट्रेंड करायचा म्हणजे ते बँक झालेलं. जसं की आपण निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टी आपण ह्या लेवल पासून जे आहे कंटिन्युअसली बाईंग सांगितलं होती ह्या तिथून वरती जाण्यासाठी, आणि हे जे लेवल होते आपली नो ट्रेड झोन होती, तर हे नो ट्रेड झोन मध्ये आपण हे जे लेवल होते खालचे इथून आपण सांगितलं एक पार्ट पोझिशन घेऊ शकतो, त्याच्यावरती मी सांगितलं त्याच्यावरती आपण पार्ट पोझिशन घेऊ शकतो. सेम रिसोर्सेस बघा हे इथून जे बरोबर झालं. तर ते पुढचा अँगल जे आहे त्याला आपण चालू करू. त्याच्या आधी आपण जे फॉरेक्स मार्केट कशा पद्धतीने क्लोज झालं त्याच्यावर आपण थोडंसं डिस्कशन करू. क्लिअर करतो लेवल तुम्ही मार्क करून घेतला त्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. युएस मार्केट आपण बघू. युएस मार्केट कशा पद्धतीने झालं होतं जसं की जे डावजन आहे डाऊन प्लस मायनस मध्ये आहे आणि निघाले 25 प्लस मध्ये येते. त्याच्यावरून आपल्याला सिम्पली अनालाइज भेटते की मार्केट जे आहे ते फ्लॅट ओपनिंग मध्ये ओपन होऊ शकते, मिनिमम ह्या लेवलच्या आसपास पुढे ओपनिंग आणि ह्या लेवलच्या आसपास पुढे होऊ शकते. त्याच्यामुळे आपण एक ट्रेंड तुम्हाला सांगितलं की आपण वरती साईडला 100 लेवलचा पॉईंट काढला होता, जसं की हा पॉईंट आहे. जसं की मार्केटने जर जवळपास आहे तर पुढे जर ओपनिंग झाली मार्केट कंटिन्युअली या लेवल वरती जाण्याचा प्रयत्न करेल, तर इथून जे या लेवल ही लास्ट लेवल असून इथून मार्केट कंटिन्यू खाली येऊ शकते. जसं की आपण ह्या लेवल पासून आपल्याला पुढला बघायचं आहे, या लेवल पासून कंटिन्यू पुट मध्ये येऊ शकतो. आणि जी बाईंग जी लेवल राहणार ती आपल्याला ही लेवल जी राहणार ती आपल्यासाठी बाईंग लेवल्स राहणार आहे. ती लेवल्स राहणार बाईंग लेवल्स राहणार आहे, ते राहणार ते सेलिंग लेवल्स राहणार पुढच्या. तर साईडला तुम्ही बघू शकता मार्केट कशी केलेली जी ट्रेंड लाईन आपण खूप दिवसाआधी वाढलेली होती. मार्केट त्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट केलेली आहे, त्याच पद्धतीने मार्केट वर्क होणार आहे. सिम्पली अनालाइज निफ्टीचं आहे, कारण की उद्याच्या डेला बघितलं तर उद्याच्या डेला त्याला मार्केट मला हे जे येईल हे जी लेवल आहे ही लेवल स्ट्रॉंग झोन मध्ये बनण्याचा प्रयत्न करणार ते करू शकते. त्याच्यामध्ये ही जी लेवल राहणं हे खूप इम्पॉर्टंट राहणं, इथून मार्केट सक्सेस प्रयत्न करेल. ही जी ट्रेंड लाईन ही ट्रेंड लाईन स्ट्रॉंग बनत चाललेली, त्या पद्धतीने जर तोडायची झाली जर हे टोटली तर मिनिमम 100 ते 150 पॉईंट इझिली आपल्याला वरती बघायला भेटू शकतात. हे एकदम स्ट्रॉंग ट्रेंड लाईन आहे. तुटली तर 100 ते 150 पॉईंट आपल्याला इझिली बघायला भेटू शकतात. जर नाही तुटली तर मार्केट कंटिन्यू डाऊन येऊन एक खालच्या लेवलला पोहोचू शकते. आता आपण थोडं बँक निफ्टीचा बघू. तर बँक निफ्टीचं बघितलं तर बँक निफ्टीचं आपल्या आपण सांगितलं होतं कसं डन झाले, तर त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर आपले जे आपण जे आपल्याला जे वेस्ट मार्केटमध्ये बघायला भेटते ते फ्लॅट ओपनिंग सारख्या पद्धतीने मार्केट ओपनिंग होऊ शकते. त्याची ही लेवल होती, ही लेवलला आपण थोडं वेट करू. म्हणजे सेकंडरी लेवल होती आपल्याला एक इम्पॉर्टंट लेवल म्हणून होती. जसं की आपण बघितलं तर फ्लॅट ओपनिंग म्हणलं मार्केट ह्या इथं म्हणजे ह्या दोन्हीच्या आसपास पुढं ओपन होण्याचा प्रयत्न करेन, त्याच्या ओपन होण्याचा प्रयत्न करेन. जसं की मी सांगतो जर मार्केट ही ह्याच लेवलच्या पुढे ओपनिंग गेली तर मार्केट ह्याच लेवल पासून वरती जाण्याचा प्रयत्न करेन. तर मार्केटला जर डाऊन साईडला यायचं असतो, मार्केटला डिस्ट्रीब्युट करायचं असली तर मार्केटला ही या बॉक्सला कंटेस्टिंग करून हे त्या लेवल येणं गरजेचं आहे. जर मार्केटने जर सेकंड पॉईंट जे घेणार ही लेवल्स राहणार, या लेवल पासून मार्केट डाऊन साईडचा प्रयत्न करेल, त्या लेवलला जाण्याचा खाली प्रयत्न करणार. सेकंड जर हायएस्ट लेवल जर काढत भेटले तर हे जे पॉईंट आहे ह्या पॉईंटवरून मार्केट कंटिन्यू डाऊन साईड येणार होऊ शकते. कारण हे हाय व्हॅल्यूम ट्रेड होण्याचा प्रयत्न होऊ शकतात, कारण की मार्केटचा नवीन हाय लागण्याचा प्रयत्न होईल. त्याच पद्धतीने जर बघितलं तर आपल्याला एक रिसोर्सेस बघायला भेटू शकतात. जसं की ह्या जी लेवल आहे
आणि ही जी लेवल, या दोन्ही लेवलला आपल्याला रिसोर्सेस बघायला भेटू शकतात. जसं की आपण जे मागचे ट्रेंड ट्रेंड जे बॉक्स केला होता त्याच पद्धतीने बॉक्स वर्क होऊ शकते. त्याच्यात आपण काही प्रकारचे चेंजेस न करता यात लेवल वगैरे एकदम ॲक्युरेट ॲनालिसिस आपलं जेणेकरून कोणी लेवल्स मार्क नसतील गेलं त्यांना लेवल्स मार्क लेवल साईट आहे या जे साईटच्या लेवल असतात या लेवल्स मार्क करून याच्यासाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट प्रकारचे करू शकते. या दोन्ही लेवल तुम्ही मार्क करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.